नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक गुरुकुल क्लासेसमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण क्रॅमर्स रूल पाहणार आहोत, जो की परीक्षेला 100% हा प्रश्न विचारला जातो आणि आज आपण त्याच्यावरती डिस्कस करणार आहे। तर पाहूयात। पहा, तुम्हाला दोन इक्वेशन्स दिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय पहा, सुरुवातीला दोन्ही इक्वेशनचं नंबरिंग टाकून घ्यायचं आहे। नंबर द्यायचा आहे दोन्ही इक्वेशनला, फर्स्ट अँड सेकंड। फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन दिलेला नंबर दिल्यानंतर याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला व्हॅल्यू काढायची ती डी ची काढायची। कशाची? डी ची। डी ची व्हॅल्यू कशी काढतात हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये शिकलेलो आहे, तरी सांगतो। डी ची व्हॅल्यू काढताना हा इज इक्वल टू च्या समोरचा पार्ट सोडायचा आहे। इज इक्वल टू पुढच्या समोरचा पार्ट सोडल्यानंतर ह्या व्हॅल्यू राहतात 4, 6, 3 आणि 2। याच्यामध्ये फॉर्म्युला माहित असेल A1 B1 A2 B2। त्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन करूया। 4 2 ज 8, कंपल्सरी सबट्रॅक्शन म्हणजे मायनसचं साइन आहे। 3 6 ज 18, म्हणजे आपल्या इथं आन्सर किती येणार आहे? -10, कारण 8 मधून 18 जात नाही, आपण मायनस साइन देतो आणि 18 मधून 8 सबट्रॅक्ट करतो। त्याच्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काढायची डीएम। आता डीएम ची व्हॅल्यू का काढायची विद्यार्थी मित्रांनो? कारण व्हेरिएबल एम आणि एन आहेत, एक्स आणि वाय असतं तर डीएक्स काढलं असतं। आलं लक्षामध्ये? तर पहा, इथं डीएम ची व्हॅल्यू काढताना आपल्याला काय करायचं? एम हाईड करायचा आणि 54 आणि 28 पहिल्यांदा घ्यायचं। 54 28, त्याच्यानंतर एम गेल्यानंतर 6 आणि 2 हे आपण सॉल्व्ह करून घेऊया। 54 इंटू 2 108, इथं आपण सबट्रॅक्ट साइन परत 28 6 ज यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं 28 6 ज, इथं आपल्याला सबट्रॅक्शन किती मिळणार आहे? 168। ओके, तर इथं आपण सबट्रॅक्शन बघा, छोट्या संख्येतून मोठी संख्या जात नाही, परत इथं आपला आन्सर किती येणार आहे? -60। आणि याच्यानंतर व्हॅल्यू आपल्याला काढायची, ती काढायची डीएन। डीएन ची व्हॅल्यू काढताना काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? शॉर्ट ट्रिक्स मध्ये परत एकदा सांगतो, फक्त हा एन हाईड करायचा, राहिलेल्या व्हॅल्यू आपण पुट करूया। 4 आणि 54 आणि 3 आणि 28, यांचं मल्टिप्लिकेशन क्रॉस, यांचं मल्टिप्लिकेशन केलं 28 इंटू 4, इथे येते 112। सबट्रॅक्शनचं साइन मायनस कंपल्सरी आहे। ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते किती येणार आहे बघा? 4 3 ज किंवा 3 4 ज 12, कॅरी 1, 3 5 ज 15 आणि 1 16, म्हणजे 162। यांची सबट्रॅक्शन केली विद्यार्थी मित्रांनो, तो किती येणार आहे? -15। म्हणजे इथं आपण डी ची व्हॅल्यू काढली, डीएम ची व्हॅल्यू काढली आणि डीएन ची व्हॅल्यू काढली। आता आपल्याला क्रॅमर्स रूल वापरायचा आहे। बाय युझिंग क्रॅमर्स रूल। क्रॅमर्स रूल काय आहे रे? तर क्रॅमर्स रूल्स मध्ये आपल्याला जर एम काढायचं असेल तर आपण काय फॉर्म्युला लिहितो? डीएम डिवाइड डी। आणि एन काढायचं असेल तर डीएन डिवाइड डी। व्हॅल्यू पुट करूया आपण। डीएम ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? -60। डी ची व्हॅल्यू आहे -10, डी ची व्हॅल्यू -10, मायनस मायनस प्लस 10 6 ज 16, म्हणजे एम ची व्हॅल्यू विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मिळालेली आहे 6। त्याच पद्धतीने एन ची व्हॅल्यू काढू। डीएन ची किती व्हॅल्यू मिळालेली आहे बघा? -50 डिवाइड डी किती आला रे? -10। इथंही तोच फॉर्म्युला, मायनस मायनस प्लस 10 5 ज 50, म्हणजे एन ची व्हॅल्यू इथं किती मिळाली? 5। आपल्याला दोन व्हॅल्यू मिळाल्या, एमच्या आणि एनच्या। हे आपलं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो सोल्युशन। हा प्रश्न 3 मार्कासाठी 100% विचारला जातो म्हणजे जातो। तुम्ही याची व्यवस्थित तयारी करा। धन्यवाद।